मुलांच्या हाताई शिरावर मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे हो एक नंबर. मंडन प्रीमियर. थँक्यू. आमचे साथी समालोचक मित्र धनंजय पाटील हे सुद्धा आपल्या मुख्य स्क्रीनवरती बघायला मिळतात. वेलकम धनु, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदानीच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला कालच्यापासूनचा हा थाट म्हणजेच युवा क्रीडा कमिटी मंडनगड मुंबई आयोजित मंडनगड प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं आणि या 7व्या पर्वामधील मॅच नंबर 2 दुसऱ्या दिवसातील या मॅचकडे आपण जातोय. पहिला सामना विघ्नार्ता वॉरियर्स आणि मायरा इलेव्हन या दोन संघांदरम्यान झाला. विघ्नार्ता वॉरियर्सने तो सामना जिंकलाय. आता दुसऱ्या सामन्याकडे आपण जातोय ज्या ठिकाणी सह्याद्री निलेश 11 वर्सेस स्वामी कृपा 11 या दोन संघादरम्यानची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्वामी कृपाची पहिली बॅटिंग म्हणजे सह्याद्री निलेश 11 गोलंदाजी करताना दिसतोय. कालचा दिवस जो आपण पाहिला त्या कालच्या दिवसामध्ये अनेक उतार चढाव आपल्याला बघायला मिळाले. त्याचं एकमेव कारण म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होणं, चेंडू ट्रॅव्हल न होणं, फलंदाजाचे शॉर्ट सिलेक्शन, खेळपट्टीवरती असणाऱ्या गवताचा प्रभाव, या साऱ्या गोष्टीने कालचा दिवस आपण पाहिलात. आणि त्यानंतर आता आपण जातोय या दुसऱ्या मॅचकडे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमोल वैराग, समोर अनिकेत माडिक. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू लॉफ्ट ओइनफील्डच्या बंद करून विश्वास ठेवावा अशी ती एकमेव जगात. अशी ती एकमेव जगात. अशी ती एकमेव जगात. दर्यात नाही पाणी ते वळा. थँक्यू डिसे. पहिला चेंडू चौकार. अनिकेतच्या अगेन्स्ट अमोलने बोललाय हल्ला. यावेळेला स्पॅकट. ओहो, यावेळेला कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू निघू पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना 2 धावा येतात. बघा, अमोल वैराग काल दिवसभर या ठिकाणी होते. युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष आहेत. त्यांना त्यांची ती मोठी जबाबदारी ते समजून काल दिवसभर मैदानाच्या आवारामध्ये होते आणि कालच्या दिवसामध्ये झालेला खेळ त्यांनी बघितल्यानंतर आज ऑन मेरिट फटकेबाजी करतायत. हेच तर क्रिकेट आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला फक्त क्रिकेट एन्जॉय करून नाही चालत. कधी कधी ते बघून शिकावं लागतं आणि ते शिकल्यानंतर अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन, अकॉर्डिंग टू दी ग्राउंड, अकॉर्डिंग टू दी नीड, या साऱ्या गोष्टींना तुम्हाला फॉलो करावं लागतं, चालावं लागतं. आणि तसंच काहीसा खेळ मैदानाच्या आतमध्ये अमोल वैराग करतायत. 2 चेंडूवरती मोठे फटके मोडण्याचा प्रयत्न. यावेळेला खरा जात आहेत त्याच्या मागे. बघा, दूरवरती राहिला, थोडक्यात हुकल्यात तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा, इनफिल्डचा क्षेत्ररक्षक थोडासा जर का वाईडिश असता तर कदाचित हा झेल सुद्धा झाला असता. अमोल वैराग यांची विकेट ही गरज आहे टीम सह्याद्री निलेश 11ची. पण अमोल वैरागचं खेळपट्टीवर तर राहणं ही गरज आहे. स्वामी कृपाजी चेंडू उंच मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खूप मोठी कॅच इथे सुटली आहे. जीवनदान मिळालंय अमोलला. आणि अनिकेत थोडेसे हताश असतील. बघा, ज्या वेळेला कंपॅरिझन चालते 2 मोठ्या खेळाडूंची, 2 आयकॉन्सची, त्या कंपॅरिझनमध्ये नेहमी बघितलं जातं कोण वरचढ आहे, कोण खाली आहे, कोण वरती आहे, या साऱ्या गोष्टी. पण ज्यावेळेला अनिकेत माडिक आणि अमोल वैराग यांची चर्चा होईल तर दोघांकडे गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी सुद्धा चांगली आहे म्हटल्यानंतर त्यांच्यामधलं बॅटल हे बघण्यासारखं असणार आहे. म्हणूनच नेक्स्ट बॉल यावेळेला इनसाइड आउट खेळायचं होतं. चेंडू काही काळ यष्टरक्षक फेकी, डायरेक्ट हिट, काम फेट, फलंदाज बाद, गॉन. आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिरावर कायम राही. बुद्धीचा संकट जाई भक्ता हाकेला धावून येई. आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिरावर कायम राही.
थँक्यू थँक्यू थँक्यू. अमोल बोरले मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि आता भावेश माफ करा, भावेश बाद झाला आणि रोहित मैदानाच्या आतमध्ये कॅच, परंतु चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय सीमारेषा जवळ पार चौकात 4 धावा. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे हो एक नंबर मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. थँक्यू थँक्यू डीजे. चौकाराला 4 धावाला आणि 4 धावांची धावपलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 13 वरती 13 पवन. स्वामी कृपा 11चं हे धावपलक. चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये होताना दिसते. आजच्या मॅचेस काहीशा वेगळ्या बघायला मिळतील. मी जसं काल आपण सर्वांनी जे सामने बघितलेत त्या सामन्यांना बघता सगळ्यांच्या मनामध्ये एकच असेल की हा चेंडू तितका जास्त ट्रॅव्हल होत नव्हता. कालच्या दिवसातली कंडिशन वेगळी होती. कालचा हवेचा प्रवाह म्हणा किंवा हवेमधला दमटपणा, खेळपट्टीमध्ये असलेली काहीशी ती नमी, चेंडूला मिळत असलेलं टर्न, चेंडू थांबत येणं, चेंडू अचानक उसळी घेणं, अनिमन बाउन्स, या साऱ्या गोष्टी काल आपण बघितल्या होत्या. आज कदाचित त्याचा कालचा दिवसाचा खेळ झाल्यानंतर ही खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करू शकते असा अंदाज आहे. आता खेळपट्टीवरती जाता नाही आले, पण तरी सुद्धा जे दुरून चित्र दिसतंय खेळपट्टीचं त्याला बघता काही प्रमाणात या खेळपट्टीवरती आज धावा मांडण्याचे चान्सेस जास्त आहेत. चला चला लवकर घाई करा. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज संदेश कांबळे. राऊंड द विकेट, पायावरचा चेंडू ऑन साइडला त्याला लॉफ्ट केलं. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा सहज आहे का नाही. अनिकेत माडिकने प्रयत्न जरूर चांगले केले चेंडूला अडवण्याचे, पण हातामध्ये चेंडू न आल्या कारणाने 2 धावा सहज पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाची बघायला मिळाली आणि 2 धावा धावपलकावरती ऍड होताना दिसत आहेत. चांगली मॅच रंगेल. स्वामी कृपा आणि ओ इट्स अ नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि म्हणूनच गोलंदाजाला दंडित करून बॉलर बदलावा लागणार आहे. धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर या 2 धाव्यांशी जाऊन पोहोचल्यात 17 वरती 17. क्रिकेटचा फेमस मंडनगड गाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव युवा कमिटीचा गाजतय नाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम. हे वंदन करून गणरायाला खेळाडू मैदानात उतरणार वंदन करून गणरायाला. विशाल खांबे नवीन बॉलर. समोर अमोर असतील. ओ जास्त शफल. चांगली गोलंदाजी. फलंदाजाला रीड करून बॉलिंग केली जाते. माहित होतं शमोल शफल होण्यासाठी तयार आहेत. हळूहळू त्यांचे पाय बाहेर येत होते आणि ते बघत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर जातील हे दिसत असताना त्यांनी मिडल स्टंपच्या वरून चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला. गुडलाईन वरून चेंडूला उसळी दिली आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चेंडूच्या रेषेच्या बाहेर तुम्ही आल्यानंतर कदाचित तुम्हाला शॉट सिलेक्ट करणं. ओ यावेळेला अपील अपील अँड गॉन. फलंदाज बाद.
देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय समिंदर देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय हो देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय समिंदर देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर. ऋतिक मोहिते नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. मोठी विकेट आणि त्याची गरज होती. टीम सह्याद्री निलेश 11ला त्या विकेटची गरज होती. विकेट प्रमाणे जल्लोष सेलिब्रेशन झाला आणि आता नवीन फलंदाज यावेळेला वेट करून खेळण्याचा प्रयत्न. उचलून घेणारा चेंडू होता त्याला यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न परंतु गतीला आणि बाउन्सला परकून नाही शकले फलंदाज. ऋतिक मोहिते आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. दुसरं षटक चालू आहे. ओ पुन्हा एकदा हरकत. वेट करून खेळले परंतु पाय नाही हल्ले आणि त्यामुळे यष्टिरक्षकाने आपलं काम चोख बजावत असताना कोणतीही धाव नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निलेशजी दामने यांचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात यायला लागलाय. म्हणजे सह्याद्री निलेश 11चा संघ थोडासा आता वरचढ वाटू लागला. यावेळेला पुन्हा एकदा फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न पण बाहेर कट होणारा चेंडू जास्तच बाहेर गेला आणि वाईटची सांगता पंचांकडून होताना पाहायला मिळते. लास्ट बॉल यावेळेला लॉफ्ट केला उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी. थँक्यू 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 डीजे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 24-12च्या सरासरीने धावा बनल्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज नरेंद्र रेशीम येताना पाहायला मिळत आहेत. सह्याद्री निलेश 11 चांगला कंट्रोल बघायला मिळाला पण धावांची जी गती आहे ती काय तितकी कमी झालेली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा मला वाटते होत्या आणि त्या 13 नंतर आता या षटकामध्ये 11 धावा आणि 11 धावानंतर 2 षटकं शिल्लक असताना पाहूयात कशा प्रकारचा खेळ दोन्ही एंडकडून आपल्याला बघायला मिळतोय. राईट मोर द विकेट जात असताना चेंडूला उजव्या ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड लाईनवरती ठेवण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाने फॉलो करून त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय. छेडखानी करण्याचा प्रयत्न पण बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. दुरून लपेटण्याचा प्रयत्न. अलंग कार्पेट चेंडू निघून चाला मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू होते वेगाने आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही ऋतिक घेऊ शकलाय. चांगला थ्रो चांगली फेकी आणि त्याद्वारे फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. ज्याचा संघ चांगला खेळला त्यांचे ओनर चांगला फील करतात. त्यानंतर सेलिब्रेट करतात. टाळ्या वाजवतात. शिट्ट्या वाजवतात. जोपर्यंत तो दिवस संपत नाही तोपर्यंत. एंड ऑफ द डे समोर डोंगराला वीरार चेर डोंगराला वीरार चेर डोंगराला वीरार चेर डोंगराला चली लखवा जुदानी आईचे दर्शनायला चली लखवा जुदानी आईचे दर्शनायला. शानदार स्ट्रोक आणि त्या चेंडूवरती मात्र सहज सोपा झेल सुटला कारण खूप पुढे होते. लॉंग ऑफ शॉर्ट बॉल यावेळेला त्याला शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा खासा संपर्क नाही आहे. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. बॅटची हलकीशी कडा घेऊन कोणतीही धाव नाही
डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. MPL आपण बघत आहात, मंदरगड प्रीमियर लीग डे 2 फायनल डे. लॉफ्ट केलं, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं लॉंग ऑन मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. फेकी होईपर्यंत फक्त एकच धाव. या षटकामध्ये धावा तरी किती आल्यात? 1 for 1 म्हणजे टोटल 6. 5 चेंडूचा खेळ. तिसरं षटक मार्गस्थ. धावफलक दाब आहे 30. 30 ऑन स्कोरबोर्ड. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. पूर्वी वॉरियर्स विपक्ष वेदिका ध्रुवी 11. पूर्वी वॉरियर्स आणि वेदिका ध्रुवी 11 दोन्ही संघाचे कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. आमचे वरिष्ठ सल्लागार बिकुमामा मालप त्या ठिकाणी सज्ज आहेत. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 32-32 आफ्टर 2 लॉस. तुझी चंदनी गोपलकील कांदा मानाचा गोलविल कांदा मानाचा गोलविल आई पावते गुण वसाला या करण बंधवाला या जितेंद्र पवार जितू यांना आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. फील्डची सजावट बघा तुम्ही. स्क्वेअर लेग मध्ये मिडविकेटच्या बाजूने झुकता क्षेत्ररक्षक लागवण्यात आलाय. कावकोनाच्या बाजूने झुकता मिडविकेट ठेवलाय. डीप मध्ये यावेळेला फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. पंच वळत असताना सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ डीप मध्ये तैनात आहे. कव्हर पॉईंट डीप मध्ये प्रोटेक्टिव्ह आहे आणि त्यानंतर आता एक्स्ट्रा कव्हरला मागे घेतलं गेलंय. कव्हर पॉईंटला आतमध्ये आणलंय. बॅकडअप पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय. फाईन लेग बिलकुल क्लिअर आहे. थर्ड मॅन क्लिअर आहे. ओ यावेळेला शफलून खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं जात आहे बॉलला आणि त्यामुळे सातत्याने ऋतिककडून चुका होत आहेत. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. हा सामना किती धावांचा होईल याच्यावरती सर्वांची नजर आहे. खास करून सध्याची धावगती जर बघितली तर तितकं समाधानकारक धावफलक नाहीये. ओ पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येईल का? येस. विकेट सॅक्रिफाईस करावं लागतं ऋतिकला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तुझा गुल्लाले डोंगर बोय तुझा गुल्लाले डोंगर नाही तुझा डोंगर कोणी बांधिला बोय तुझा डोंगर कोणी बांधिला सर्वात मोठी डिफिकल्ट टास्क काय असते ज्यावेळेला विविध संघातील खेळाडू एका संघामध्ये येऊन खेळतात त्यावेळेला जो आयकॉन किंवा कर्णधार असतो त्याला त्यांची बॉन्डिंग बसवणं किंवा ते कॉम्बिनेशन बसवणं त्यांच्याकडून परफॉर्मन्स करून घेणं या सर्व बाबी थोड्याशा अवघड असतात. हो यावेळेला शफल झाला. चेंडूला पाठवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. व्हॉट अ ट्राय. प्रयत्न खूप चांगले पण चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. चौकार. माऊलाय देव माझा मल्हारी रे माऊलाय देव माझा मल्हारी रे माऊलाय देव माझा मल्हारी रे माऊलाय देव माझा मल्हारी हे देवाची सोन्याची थँक्यू थँक्यू डीजे. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्न तोपर्यंत यशस्वी मानले जात नाही जोपर्यंत ती कॅच किंवा तो चेंडू अडत नाही. ओ आडवा आणि म्हणूनच धावा सुद्धा प्रॉपर 6 मिळतात. षटकार. हे देव माझा गडाला गटाला मल्हारी हे हे गडाला 9 लाख पायऱ्या मल्हारी हे माऊलाय देव माझा मल्हारी हे माऊलाय देव माझा मल्हारी हे थँक्यू डीजे. रोहितची बॅट तळपतीये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शफल झाले. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला पाठवलं. एकदा कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव घेईपर्यंत दोन्ही धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचतंय 45 वरती. 46 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय.
ते सह्याद्री निलेश 11 या संघासमोर स्वामी कृपा 11 या संघाच्या वतीनं. पूर्वी वॉरियर्स आणि वेदिका ध्रुवी 11 संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेल वरिष्ठ सल्लागार भिकू मामा मालप यांना की आपण नाणेफेकी करण्यासाठी समोर यायचंय. आलेत का पूर्वी वॉरियर्स? विजयजी बागडे या लवकर. टॉस साठी खालीच यायचंय. कोण आलं? कोण आलं मामा? बघा बॅटिंगसाठी पेव्हेलियनच्या खालूनच जायचंय. कुणीही इकडून तिकडून जाऊ नका. सगळ्यांना विनंती आहे पेव्हेलियनच्या खालूनच बॅटिंगसाठी आपण जा. पूर्वी वॉरियर्स वेदिका ध्रुवी 11 लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या, कारण नाणेफेकी ही इनिंग ब्रेक मध्येच केली जाणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी स्वामी कृपा मैदानात दाखल व्हा. नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला? पूर्वी वॉरियर्स वेदिका ध्रुवी. निर्णय कळवायचा फक्त. पूर्वी वॉरियर्स काय घेतले निर्णय? फील्ड पास. थँक्यू सो मच विजयजी बागडे. यानंतर होणारी मॅच पूर्वी वॉरियर्स आणि वेदिका ध्रुवी 11. वेदिका ध्रुवी 11 पूर्वी वॉरियर्सने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. वेदिका ध्रुवी 11ला बॅटिंग करायची आहे. दोन्ही संघांना एक आदरपूर्वक विनंती, आपण आपली टीम मीटिंग जी काय करायची आहे ती आत्ताच करून घ्या. जशी ही मॅच संपेल त्यावेळेला तुम्हाला डायरेक्टली मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी ये बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 ये बला बला त्यांच्या उडत दुखला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला हे भला भला त्यांच्या उडत दुखला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला हे लय बरी सगळ्यात लय बरी सगळ्यात लय बरी ये बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली 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 थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. युवा क्रीडा कमिटी मंदनगड मुंबई आयोजित मंदनगड प्रीमियर लीग पर्व 7 आणि या 7व्या पर्वामध्ये डे 2 मध्ये आलेले सर्व दर्शक आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी लागलेले आमचे देणगीदार, आमचे स्पॉन्सर्स, त्यापैकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे चषक दिलेले ते कुमार मायरा स्वप्नील शिकमन, कुमार अव्यांश अमोल वैराग यांतर्फे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज रोख रक्कम 1000 रुपये प्रत्येकी दीपाली दीपक राठवळ यांच्या स्मरणार्थ नीरज दीपक राठवळ यांतर्फे आकर्षक चषक कुमार शौर्य विनायक कामनकर, कुमारी तनिष्का विनायक कामनकर यांतर्फे उत्कृष्ट फलंदाज 70-70 बॅट, गोलंदाज शूज श्री निलेशजी मोरे युवा सेना तालुका प्रमुख मंदनगड यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज कूलर श्री योगेश वैराग आणि श्री राजू कदम गुडेकर यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर टी शर्ट कैलासवासी शांताराम लक्ष्मण बोलाडे यांच्या स्मरणार्थ कुमार निकेश नरेश बोलाडे यांतर्फे मालिकवीरासाठी 2000 रुपये रोख रक्कम कुमार शिव अविनाश बोरले असावले मालक विघ्नहर्ता वॉरिस यांच्याकडून मालिकावीरासाठी आकर्षक चषक कैलासवासी शरद कामनकर यांच्या स्मरणार्थ श्री विनायक कामनकर यांतर्फे मालिकावीराची सायकल श्री सचिन शिकमन आणि श्री सुशील गोटल यांच्याकडून मालिकावीराची बॅट श्री चेतन भवन माबदी यांतर्फे संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी बॉटल स्वप्नीलबाई गायकवाड टिटवाळा यांच्याकडून प्रत्येक सामन्यात सामनावीर चषक श्री भिकोमा मालप आधारस्तंभ युवा क्रीडा कमिटी मंदनगड यांच्याकडून विजेता आणि उपविजेता संघास मेडल श्री दिलीप पोस्टुरे बहिरवली यांच्याकडून चेंडू पुरवठा श्री सुनीलजी पोस्टुरे पूजा क्रिएशन घोसाळे आणि मेडिकल किट श्री विजय बागडे यांच्याकडून प्रोव्हाइड करण्यात आले. दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून अर्थरूपी मदत झाली आहे राजन सर गोबरे साहेब पनवेल बिल्डर कन्स्ट्रक्शन 5000, नितेजी दामणे 2000, आशिषजी गोटल 2000, मंगेशजी ठोंबरे 1001, मनीष चाचले 1001, मुक्ताई ओंकार चाचले 1001, अदिरा राजू पोस्टर 1001, सकंदर राजे
1001 आणि नितिशा प्रशांत चाचले 501 या सर्व देणगीदारांचं मनापासून आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा मागील 2 दिवस गुण्यागोविंदाने पार पडते. MPL मानाची स्पर्धा आणि एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणूयात. पहिला बॉल पायातला एज वरची काढा घेऊन चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाही. पहिल्या चेंडूवरती चांगला कंट्रोल अमोल वैराग यांचा बघायला मिळते. पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी ते आल्यात. दोन्ही आयकॉनना माहीत आहे त्यांचा रोल काय आहे आणि दोन्ही आयकॉनना माहीत आहे त्यांची जबाबदारी काय आहे. दोन्ही आयकॉनना माहीत आहे त्यांच्याकडून होणारा परफॉर्मन्स चांगला झाला तर त्याचा इम्पॅक्ट काय राहणार आहे आणि त्यांच्याकडून परफॉर्मन्स नाही झाले तर त्याचा फरक काय असणार आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट खेळले. क्षेत्ररक्षक आहे डीप सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग. वायडिश मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग करत असताना फक्त एकच धाव धावपलकात लगावली जाते आणि धावपलकाचा श्री गणेश सुद्धा होताना पाहायला मिळतोय. 2 हार्ड हिटर अनिकेत माडिक अडखळसाठी खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेत. दुसऱ्या बाजूला अमोल वैराग गोडेगरसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. त्या व्यतिरिक्त सपोर्टिंग रोलमध्ये असणारे जे खेळाडू आहेत त्यांचा खेळ कसा राहतोय हे पाहावं लागणार. फुल टॉस बॉल 1 2 3 4 आणि कॅच ड्रॉप. हिसाब बराबर का. अमोलची कॅच सुद्धा पहिल्या षटकामध्ये सुटली होती. इथे विशाल खांबे यांची सुद्धा कॅच पहिल्या षटकामध्ये सुटते. इम्पॉर्टंट कॅच आहे. कॅच सुटते त्यावेळेला थँक्यू बोला मा. षटकार आला. 6 धावा आल्या आणि षटकाराने धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचलं 8 वरती. 4 चेंडू 8 धावा. अनिकेत माडिक. असा फटका लागल्यानंतर एखाद्या फलंदाचा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो असं ऐकलंय. पुन्हा एकदा षटकार. फटका लगावलाय. बॅक टू बॅक षटकार जे कालच्या दिवसामध्ये दिसत नव्हते ते आज पहिल्या षटकामध्ये दिसायला लागल्यात या दुसऱ्या मॅचच्या दुसऱ्या इनिंग मध्ये. वन्स मोर थँक्यू जे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 18 46चा पाठलाग आहे. 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 18 धावाने. त्या 18 धावा आल्यानंतर कॉन्फिडन्स बिलकुल अप आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली अनिकेत माडिकनी आणि त्यानंतर विशाल खांबेशी ते चर्चा करतात इथून पुढे कशा प्रकारे जायचं आहे. दुसरं षटक कोण हाताळणार. शुभम शिकबन. आता शुभमच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर शुभमची जबाबदारी थोडीशी वाढली आहे. ज्या वेळेला पहिलं षटक महागडं जातं त्यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये येणाऱ्या गोलंदाजीची जबाबदारी नेहमीच वाढत असते आणि त्या पद्धतीने ही आता जबाबदारी वाढत असताना शुभम कशा पद्धतीने सांभाळतोय ती जबाबदारी किंवा पार कशी पाडतोय त्यावरती आपली नजर असणार आहे. आमची DBNची संपूर्ण टीम काल त्यांनी सुद्धा एक चांगला इतिहास केला. पिचिंग दाखवण्याचा प्रयत्न केला. इम्पॅक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व बाबी आपण काल या मैदानावरती पाहिल्यात. आज आमच्या मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रशांत यांना बघतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे स्वतः धनंजय वांगेला आहेत. प्रवीण पाटील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. नयन तांडेल यांच्या साथीनं. नयन तांडेल आमचे सुप्रसिद्ध ऑपरेटर आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन मिस्टर रोहित चौधरी यांना आपण बघतोय. आज बंटी नाही आहेत पण ही संपूर्ण टीम वेल ट्रेन आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि प्रत्येक अँगलला
अशा प्रकारे प्रदर्शित करतात जसं काही हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं टेलिकास्ट आहे की काय, हा एखाद्या वेळेला आपल्याला भास होतो. खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होतं आहे. आमचे राहिल शेख सर आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य करते ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून. ओ यावेळेचा चेंडू अँगल बनवत चेंडू निघून गेला आणि अनिकेतने त्या चेंडूला जाऊ दिलं. कोणत्या प्रकारे छेडखानी करण्याचा प्रयत्न नाही आहे. काहीसा एक सूर ग बसलाय कोणत्या अँगलने बॉलिंग करायची. इथं टुवर्ड्स दी वाईड लाईन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओ दुरून खेळण्याचा प्रयत्न. मग एक गोष्ट मात्र नक्की आहे की पहिल्या षटकामध्ये जी पावलं अनिकेत महाडिकची चालली होती ती मात्र या षटकामध्ये काहीशी दुर्लभ झालेली आहेत. काल अनेकांना पराभवाचे धक्के लागले. काही संघ या स्पर्धेबाहेर झाले. 2 संघांचं अस्तित्व जिवंत आहे जे सेमीफायनलमध्ये पोहोचताना दिसलेत. माही तनिष्का फायटर्स आणि प्रियांश अद्विका 11 हे ते 2 संघ. प्रियांश अद्विका 11ने काय सामना जिंकला होता तो काल 22 धावांचा 20 धावांचा. बघण्यासारखी मॅच होती. ओ इन्सा थँक्यू डीजे. पण हे अडवण्याचे एफर्ट्स बघण्यासारखे होते. काय जबरदस्त आहे. बाउंड्रीच्या बाहेर जाऊन सुद्धा उडी मारून आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. काही हरकत नाहीये. कट करण्याचा प्रयत्न स्पॅकॅट पण क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डमध्ये. चांगली फिल्डिंग फक्त एकच धाव येताना दिसते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले मी म्हणेल. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये फक्त एक चौकार आलाय. 5 चेंडू हाताळले गेला त्याने 5 चेंडू नंतर 7 धावा फक्त खर्च केल्यात या षटकामध्ये. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून त्याच्या हाताला चाटून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी ये बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली 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 रे बाबा. 30-29 2 षटकं संपली. 29 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज आहे. 12 है तो खतरा भी है कारण 17 धावांची गरज आहे आणि चेंडू 12 असल्या कारणाने एकाचे 12 वाजणार आहेत. घड्याळामध्ये नंतर वाजतील पण इथे या मॅच दरम्यान कोणाचे 12 वाजणार. लेट्स सी कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. कोणाला पाचारण करण्यात येतंय. मिस्टर रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. एक मोठी बाब काय किंवा जमेची बाब काय आहे ती टीम सह्याद्री नील्स 11ची अजूनपर्यंत एकही विकेट आलेला नाही आहे आणि ज्या वेळेला विकेट येत नाही त्यावेळेला सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावांची आग ओकतात. हे अनेक वेळा आपण पाहिलंय. आज सुद्धा कदाचित तशीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये दिसून आली आहे. लोअर फुलटच्या पद्धतीने चेंडू आतामध्ये बॅटवरती घेतला गेला आणि त्यानंतर जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकदा सुद्धा धावून कंप्लीट. अनिकेत माडिक म्हटलं की आम्हाला 2022 आठवतं. सौरभ विलियम्स आयकॉन आणि अंतिम विजेतेपद पटकावलं होतं आणि तीच आठवण होतीये. पुन्हा एकदा यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. सीमारेखा पार. षटकार. या ये काय मान पाहिजे. मोटर गाडी बंद फिराला मोटर गाडी मोटारीचे नाद माझ्या माया जायला गार गो माया जायला गार मला. थँक्यू. 2022 सौरभ विलियम्स आयकॉन असताना मिळालेलं विजेतेपद ध्यानात ठेवत असताना बॅटिंग अनिकेत माडिक करतोय. पण काय रोहित बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली बंगाली रे बाबा मला या बंगाली रे बाबा मला या बंगाली. भला भला त्यांच्या
थँक्यू 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 डीजे. लगातार 2 षटकांनी धावफलक जाऊन पोहोचले आता 42 वरती. आता इथून अजूनही 4 धावांची गरज आहे. 2022 अनिकेत माडिक, 2023 दीपेश लोखंडे, 2024 अनिकेत माडिकनं सह्याद्री निलेश 11 संघ दिमागामध्ये विजय प्राप्त करत असताना खूप खूप अभिनंदन. देवी माझ्या भावाला तू भावाला तुझी आई माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला तू भावाला तुझी आई माझ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. कुठे सामना थांबला, कुठे सामना फिरला,